साधकांसाठी निसर्गदत्त महाराज. संकलन दिनकर क्षीरसागर. सादरीकरण सुरेश रासपायली. विषय आहे स्वरूप आणि स्वरूप ज्ञान. विषय आहे स्वरूप आणि स्वरूप ज्ञान. स्वरूप ही काही अवस्था नाही. स्वरूप ही काही अवस्था नाही. ते सर्व अवस्था व्यापते, पण ते कशाची अवस्था नसते. ते संपूर्ण कारणरहित, स्वतंत्र, स्वयंपूर्ण, काल आणि आकाश, मन आणि विषयवस्तू यांच्या पलीकडे असते. स्वरूपच एकमेव असते. ते आहे आणि इतर फक्त घडते. शाश्वताला जाणणे म्हणजे शाश्वत होणे. स्वरूप सर्व काही ज्ञात करते आणि स्वतः अज्ञात राहते. चेतनेच्या पलीकडे जाणे हीच स्वरूप स्थिती. जाणीव म्हणून काही उरत नाही, तेव्हा जे स्वतःला प्रगट करते ते स्वस्वरूप होय. तुम्ही नेहमी स्वरूप आहात, पण तुमचे लक्ष भौतिक किंवा मानसिक गोष्टींकडे असते. जेव्हा तुम्हाला इंद्रियगत आणि मानसिक अवस्था दिसत नाहीत, तेव्हा तुमचे असणे निसर्गस्थिती म्हणून प्रकट होते. खरे आत्मज्ञान हे ज्ञान नसते. खरे आत्मज्ञान हे ज्ञान नसते. तुम्ही ज्याला ज्ञान म्हणता ते स्मृती आहे, विचारांचा नमुना किंवा मानसिक सवय आहे. आत्मस्वरूप असणे हे पूर्णपणे सर्व हेतूंच्या पलीकडे असते. खुद्द अनुभव अनिर्वचनीय असतो. आत्मज्ञान एकदम प्रगट होते आणि ते झाल्यावर त्यात पालट होत नाही. स्वरूप ज्ञानामुळे सर्व वस्तुजात आपल्या मूळ स्वरूपात दिसू लागते आणि आपले पहिले कल्पित जीवन मागे टाकल्यासारखे होते. स्वरूपज्ञान म्हणजे उगम शोधून काढून तेथे स्थिर होणे. स्वरूपज्ञान म्हणजे उगम शोधून काढून तेथे स्थिर होणे. तुम्ही व्यक्ती नाही, ही वस्तुस्थिती जाणणे हे स्वरूपज्ञान. तुम्ही स्वतःला जी व्यक्ती समजता तिच्यापासून तुम्ही स्वतंत्र झाले पाहिजे, कारण तुमची स्वतःबद्दलची कल्पनाच तुम्हाला बद्ध करते. विषय आहे सत्य. विषय आहे सत्य. जीवन अर्पण करण्याची ज्याची तयारी असेल त्याला सत्याचा लाभ होतो. जीवन अर्पण करण्याची ज्याची तयारी असेल त्यालाच सत्याचा लाभ होतो.
व्यक्त हे व्यक्तीपेक्षा वेगळे आहे असे जाणल्यावर सर्वोच्च स्वरूप म्हणजे अव्यक्त जाणवू लागते. सत्य स्वतःला अनादी, अनंत, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, अढळ, कालातीत, अपरिवर्तनीय असा श्रेष्ठ प्रेरक म्हणून प्रकट करते. सत्याचे वर्णन करता येत नाही, त्याचा अनुभवच घेतला पाहिजे स्वतः ते होऊन. सत्य काही घटना नाही, सत्य काही घटना नाही. क्रिया, भावना, विचार यांनी सत्याचा आविष्कार होत नाही. क्रिया, भावना, विचार यांनी सत्याचा आविष्कार होत नाही. सत्याचा आविष्कार असा काही प्रकार नाही. सत्याचा आविष्कार असा काही प्रकार नाही. सत्याच्या प्राप्तीत अन्य कशाचीही प्राप्ती होत नाही. सत्याच्या प्राप्तीत अन्य कशाचीही प्राप्ती होत नाही. फक्त असत्यापासून सुटका होईल. फक्त असत्यापासून सुटका होईल. सत्याचा स्वतःच्या अस्तित्वाबद्दल मुळीच आग्रह नसतो. म्हणून असत्याला असत्य म्हणून ओळखण्याने सत्य प्रतीत होते. असत्याचा संपूर्ण निराश झाल्याखेरीज सत्याचा स्वयंप्रकाश प्रतीत होणार नाही. सत्याच्या प्राप्तीकरिता निव्वळ त्याचीच वांछा लागते. असत्य अमान्य केल्याने सत्याचा मार्ग मोकळा होतो. असत्य अमान्य केल्यानेच सत्याचा मार्ग मोकळा होतो. प्रत्येक स्वार्थमूलक हेतूचा तो दिसताच त्याग करा. मग सत्याचा शोध घेण्याचेही कारण पडणार नाही, कारण सत्यच तुमचा शोध घेत येईल. प्रत्येक स्वार्थमूलक हेतूचा तो दिसताच त्याग करा. मग सत्याचा शोध घेण्याचेही कारण पडणार नाही, कारण सत्यच तुमचा शोध घेत येईल. अनित्यच गूढ आहे. सत्य गूढ कसे असेल? सत्य तर अगदी साधेसुधे, मोकळे, निर्मळ, दयावंत, सुंदर, आनंदमय आहे. ते अंतर्गत विरोधापासून पूर्ण मुक्त आहे. ते नित्य नवे, नित्य ताजे, अखंडपणे क्रियाशील आहे. त्यात असणे आणि नसणे, जीवन आणि मृत्यू हे सर्व लीन होऊन राहतात. सत्य कुठल्याही कर्मांचा परिपाक नाही, ते मार्गाचा शेवट नाही. सत्य कुठल्याही कर्मांचा परिपाक नाही, ते मार्गाचा शेवटही नाही. सत्य इथेच आणि या क्षणीच आहे. सत्य इथेच आणि या क्षणीच आहे. सत्य सर्वात जास्त जवळ असूनही तुम्हाला ते दिसत नाही, कारण तुम्ही फार दूर पाहता. तुमच्या अंतर्यामातल्या जाणीवेपासून दूर तुम्ही पाहता. पण मिथ्या काय आहे हे पारखण्यातच सत्याचा शोध आहे. सत्याव्यतिरिक्त अन्य कसलीच मागणी नसेल तर तुम्हाला सत्य प्राप्ती होऊ शकेल. सत्याव्यतिरिक्त अन्य कसलीच मागणी नसेल तर तुम्हाला सत्य प्राप्ती होऊ शकेल.
सत्य हे शोधनात आहे, शोधलेल्यात नाही. सत्य हे शोधनात आहे, शोधलेल्यात नाही. मनाचा पूर्ण विकास करून जडत्व आणि आत्मा एकच आहेत याची खात्री करून घेणे हेच मानवाचे आद्य कर्तव्य आहे. मनाचा पूर्ण विकास करून जडत्व आणि आत्मा एकच आहेत याची खात्री करून घेणे हेच मानवाचे आद्य कर्तव्य आहे. सत्याचा अनुभव असे काहीच नसते. सत्याचा अनुभव असे काहीच नसते. सत्य होऊनच तुम्ही सत्य जाणता. सत्य होऊनच तुम्ही सत्य जाणता. सर्व इच्छांचा त्याग करा, मनाचे मौन साधा, मग तुम्हाला सत्याचा शोध लागेल. विषय आहे जाणीव. विषय आहे जाणीव. मी आहे या जाणीवेशिवाय काहीच नसते. मी आहे या जाणीवेशिवाय काहीच नसते. पुरुष प्रकृतीला स्पर्श करतो आणि जाणीव निर्माण होते. जाणीव आहे तोपर्यंत सुखदुःख असणारच. तुमचे जग तुमच्या जाणीवेत जगते आणि चालते. तुमच्या जाणीवेच्या बाहेर कशालाच अस्तित्व नाही. सर्व भौतिक आणि मानसिक गोष्टी शुद्ध जाणीवेत असतात. स्थूल इंद्रिय मावळली की जाणीवेच्या पलीकडे जाता तेव्हा जाणीवेच्या सूक्ष्म अवस्था प्रकट होतात. तुम्ही जेव्हा शुद्ध जाणीवेच्याही पलीकडे जाता तेव्हा अद्वैत स्थिती असते. तुम्ही जेव्हा शुद्ध जाणीवेच्याही पलीकडे जाता तेव्हा अद्वैत स्थिती असते.